दिल्लीमध्ये ठाकरेंच्या सेनेची सध्या बैठक सुरू आहे। खासदारांना व्हिप जारी करण्यात आले। संसदीय कार्यदलाची ही महत्त्वाची बैठक होते। मात्र जे फुटलेले 6 खासदार आहेत त्या 6 खासदारांपैकी एकही खासदार या बैठकीला उपस्थित नाहीये। सध्या संजय राऊत सोबतच अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे 4 खासदारच बैठकीला आहेत। त्यामुळे पुढे ठाकरे सेना, ठाकरेंचा पक्ष या 6 खासदारांवर काय कारवाई करेल, काय निर्णय घेईल हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे। ते पुढे काय निर्णय घेतात, कारण ठाकरे पक्षाने त्यांना आधीच एक पत्र पाठवलेलं आहे। जर स्वतंत्र गट स्थापन केला जाईल तर तिथल्या खासदारांना कोणताही विशेषाधिकार देऊ नका, आमचं मत सुद्धा विचारात घ्या, असं पत्रातून एक प्रकारे विनंती करण्यात आली होती। त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। ते पुढे आता नेमकं काय भूमिका घेतात आणि ठाकरे पक्षाकडून काय कारवाई केली जाते हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कालपासून राज्यामध्ये हा विषय अतिशय गाजतोय। महत्त्वाचा एक राजकीय विषय आहे। ऑपरेशन टायगरची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती, मात्र कालपासून ऑपरेशन टायगरनं वेग घेतल्याचं पाहायला मिळालं, कारण 6 खासदार दिल्लीमध्ये दाखल झाले होते। त्यानंतर संजय राऊत आणि इतर खासदार सुद्धा दिल्लीत गेले, तिथे पत्रकार परिषदा घेण्यात आली। या सगळ्या फुटलेल्या खासदारांनी आपला एक स्वतंत्र गट स्थापन केला असं म्हटलं जात होतं। त्यांनी आपल्या सह्यांचं पत्र ओम बिर्ला यांना दिलं होतं, मात्र त्यामध्ये 2 खासदारांच्या सह्या नव्हत्या अशी माहिती मिळते। त्यामुळे त्या 6 खासदारांमधल्या 2 खासदारांचं सुद्धा अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे का, अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। त्यामुळे या 6 खासदारांना, फुटलेल्या 6 खासदारांना एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय आणि हे 6 खासदार फुटू नयेत यासाठी ठाकरे सेनेकडून काय हालचाली केल्या जात आहेत, ते काही आश्वासन देऊ शकतात का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। संजय दीना पाटील ज्या पद्धतीने मुंबई ईशान्येच्या जागेवर ते ठाम आहेत, पुढची लोकसभा, पुढची उमेदवारी सुद्धा मलाच मिळावी असं ते म्हणतात, मात्र तो भाजपचा गड आहे। त्यामुळे महायुतीमधली शिवसेना या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेईल किंवा जे फुटलेले 6 खासदार आहेत त्यांना नेमकी कोणती मोठी आश्वासनं देण्यात आलीत हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अतिशय गंभीर आरोप केले होते की 15 कोटींचा ॲडव्हान्स या सगळ्या खासदारांना देण्यात आले। फक्त ॲडव्हान्सची रक्कमच 15 कोटी आहे, त्यानंतर पुढे सरकार किती पैसे देईल हे सगळं आर्थिक गणित आहे आणि अशा पद्धतीने हे खासदार विकत घेतले गेलेत असं राऊतांनी म्हटलं होतं। आक्षेपार्ह भाषा संजय राऊत यांनी वापरली होती आणि त्यामुळे बराच गदारोळ झाला होता। इतर पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा राऊतांवर बरीच टीका केली होती की ठाकरे पक्ष स्वतःचे नेते, कार्यकर्ते, खासदार, आमदार सांभाळण्यामध्ये अपयशी ठरतात। उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेरच पडत नाहीत, त्यामुळे पक्ष कसा सांभाळला जाईल असं म्हटलं जात होतं। संजय राऊत नुसती तोंड पाटीलकी करतात, रोज उठून पत्रकार परिषद घेऊन पक्ष चालवता येत नाही अशी टीका भाजपकडून केली जात होती। आणि या सगळ्या गदारोळामध्ये आता ही संसदीय कार्यदलाची बैठक सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे। यामध्ये केवळ संजय राऊत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत हे 4 खासदारच बैठकीला उपस्थित आहेत। बैठक सुरू होऊन मला वाटतं अर्धा तास होऊन गेलाय, मात्र 6 खासदारांपैकी एकही खासदार या बैठकीला उपस्थित नाहीये। ठाकरे पक्षाकडून खरं तर व्हिप जारी करण्यात आला, मात्र तरी सुद्धा खासदार, इतर 6 खासदार जे फुटलेले आहेत ते या बैठकीला हजर नाहीये। त्यामुळे ठाकरे पक्षाकडून आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि शिंदेकडून काय हालचाली केल्या जात आहेत, शिंदे गोटामध्ये सध्या नेमकं काय घडतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण श्रीकांत शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये असल्याचीच माहिती आहे। एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते, तिथून राजस्थानला गेले, ओम बिर्लांची भेट घेतली, पुन्हा दिल्लीमध्ये आले, पुन्हा मुंबईत आले। आता एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत जाणार का, तिथे जाऊन नेमक्या काय हालचाली करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती। त्यांनी सांगितलं की आम्ही ठाकरे पक्षानं सगळ्या खासदारांसाठी आता व्हिप जारी करण्यात आला। व्हिप जारी करणं म्हणजे त्या खासदाराला बैठकीला उपस्थित राहणं अनिवार्य असतं, बंधनकारक असतं, मात्र सध्या एकही खासदार बैठकीला उपस्थित नाहीये। त्यामुळे आता ठाकरे पक्ष काय कारवाई करू शकतं, त्यांच्याकडे नेमक्या काय कायदेशीर हत्यार आहेत हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करू शकतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर 4 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने आमदारांच्या बाबत एक भूकंप झाला होता आणि त्यानंतर 4 वर्षांनंतर खासदारांच्या बाबतीत या सगळ्या प्रक्रिया घडतात। पैशांची प्रलोभनं दाखवली जात आहेत, पदाची प्रलोभनं दाखवली जात आहेत आणि अशा पद्धतीने महायुती किंवा भाजप सरकार या सगळ्या आमदार खासदारांना स्वतःकडेच घेत आहे। हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे असा आरोप महायुतीवर केला जातो। प्रमुखतः भाजपवर हा आरोप केला जातो।
त्यामुळे पुढचे राजकीय गणितं नेमकी कशी बदलतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर काही जणांनी या 6 आमदारांची आणि बऱ्याच कार्यकर्त्यांची नेत्यांची सध्या ठाकरे पक्षामध्ये घुसमट सुरू आहे असा एक प्रकारे आरोप केला जातो. कारण उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते मातोश्रीच्या बाहेर येत नाहीत, कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीत, त्यांची मतं जाणून घेत नाहीत, त्यांची नेमकी काय दुःख आहेत, त्यांची विचारपूस केली जात नाही असा आरोप ठाकरेंवर वारंवार केला जातो. त्यामुळे या सगळ्यामुळेच खासदारांनी असा निर्णय घेतला अशी एक प्रकारे भूमिका मांडली जाते. मात्र पैशांची प्रलोभनं आणि पैशांच्या जोरावरच या खासदारांना विकत घेण्यात आलं असा आरोप ठाकरे पक्षाने केला. कालपासून आपण पाहतो की आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडतच आहेत. त्यामुळे आता पुढे कायदेशीर बाबी नेमक्या काय असतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. सहापैकी एकही खासदार सध्या बैठकीला अजून हजर नाहीये. त्यामुळे आता पुढे बैठक नेमकी काय होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठाकरे सेना काय कायदेशीर कारवाई करेल, अपात्रतेची काही कारवाई केली जाईल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे.